आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याचं समजतंय। रात्री 8च्या दरम्यान जामखेडमधल्या नुराणी कॉलनी परिसरात हा गोळीबार झालाय आणि या गोळीबारात गुंड सागर मोहोळकर गंभीर जखमी झालाय। जखमी मोहोळकर याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अज्ञात व्यक्तीनं दुचाकीवरून येत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। एकूण 7 राऊंड फायर केल्याचा अंदाज आहे आणि 7 फायर केलेल्या राऊंडपैकी काही गोळ्या गुंड मोहोळकर याला लागल्यानं तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय। 2 दिवसांपूर्वीच हा कुख्यात गुंड सागर मोहोळकर नाशिक कारागृहातनं जामिनावर बाहेर आल्याची माहिती मिळतेय। मात्र या गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड शहरात भीतीचं वातावरण आहे। संतोष आवारे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। संतोष, या गोळीबारामागे नेमकं कोण असू शकेल? प्राथमिक अंदाज काय वर्तवला जातोय आणि सध्या या मोहोळकरची प्रकृती नेमकी कशी आहे? तो गंभीर जखमी झाल्याचं समजलेलं होतं। निश्चितच आज सायंकाळी 8च्या सुमारासची ही घटना आहे। जामखेड शहरातील जे नुराणी कॉलनी परिसर आहे या ठिकाणी एक मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीने या ठिकाणी 7 फायर केले। त्याच्यामधले 4 ज्या गोळ्या आहेत त्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरला लागलेल्या आहेत। यामध्ये तो गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी जामखेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिथून आता सध्या त्याला अहिल्यानगरला इथे हलवण्यात आलेला आहे। सागर मोहोळकर जो आहे हा 2 दिवसापूर्वीच नाशिक कारागृहातून जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तो दारूच्या नशेत देखील तिथं असायचा। तसेच त्याच्या वडिलांनी देखील त्याच्या विरोधात एक एनसी गेल्या 2 दिवसापूर्वी दाखल करण्यात आली होती। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। त्याच्यामुळे पुढे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण देखील तयार झालेलं आहे आणि अशा भर चौकात अशा जे गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिक सध्या भयभीत झालेले आहेत। अजिंक्य, ठीक आहे संतोष, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।